उठ उठ मानवा तू धरी गुरु पाया, नाही तरी जन्म तुझा जाईल वाया, नाही तरी जन्म तुझा जाईल वाया. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. सत्संगजी प्रेमाने बोला धन्यंकारजी. आज तुम्ही आम्ही संत महात्मे आज सत्संगाच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. कारण हे साधू संत प्रत्येक वेळी युगाने युगे पाठीमागचा इतिहास चालला. संत हे परोपकारीच असतात. जगावरती ज्या ज्या वेळेस धर्माचा ह्रास होतो, भक्तीचा ह्रास होतो आणि लोक ज्यावेळेस भ्रमित होतात, त्यावेळेस समर्थ सद्गुरू मनुष्याचा देह धारण करून आज समयाला सुदीक्षा महाराज सद्गुरू म्हणून आज जगामध्ये अवतरित आहेत. आणि आज हे निरंकारी मिशनच्या माध्यमातून प्रत्येक भाविक सज्जनांना ते तत्त्वज्ञान, ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून देण्याचा अधिकार आज देत आहेत. मग आज तुम्ही आम्ही जोपर्यंत त्या परमात्म्याविषयी भक्ती करत आहे, भक्ती करत नाही असा एकही सज्जन नाही आहे. परंतु भक्ती करत असताना प्रत्येक वेळी भक्त हा आत्तापर्यंत जेवढा भाविक सज्जनांचा भक्तीचा जर पाठ तुम्ही आम्ही वाचले, तर अनेकांच्या जीवनामध्ये संसारामध्ये दुःख, कष्ट, यातना, भरपूर अशा परीक्षा आणि परिश्रम झाल्यानंतर परमात्म्यानं सद्गुरूच्या माध्यमातून त्या परमात्म्याचं दर्शन करून दिलं गेलं. मग वास्तविक पाहता प्रत्येक वेळी युगाने युगे आज हा भक्त भक्ती करत आहे. परंतु आज भक्तीच्या माध्यमातून तसं पाहायला गेलं तर आज साधुसंत देखील सांगतात की एक देव आहे खरा, बाकी माया आठीला पसारा, आणि शरण जावे संत जनानं सत्य मानावी निर्गुणा. नवे नवे दुसऱ्या बाजूनं संत सांगतात की बाबा रे, त्रिगुण हे सार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. मग वास्तविक पाहता तो परमात्मा निर्गुण निराकार आहे. मग वास्तविक पाहता आज प्रत्येकालाच वाटतं की भक्ती करतोय, भक्ती करत नाही असा माणूस नाही आहे. प्रत्येक समाजाच्या माध्यमातून भक्ती केली जाते, परंतु प्रत्येकालाच ईश्वर प्राप्त व्हावा, देव प्राप्त व्हावा असं वाटतंय. असा जगामध्ये कुठलाच भक्त नाही की त्याला देवाची प्राप्ती होऊ नये असं वाटत नाही आहे. प्रत्येकालाच वाटतं की ईश्वराची प्राप्ती व्हावी, माझी भक्ती फलद्रूप व्हावी. परंतु आज प्रत्येकजण ती भक्ती करत असताना डोळसपणे भक्ती करत नाही आहे. जशी रूढी परंपराप्रमाणे यात्रेच्या माध्यमातून, जत्रेच्या माध्यमातून, तीर्थटनाच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून प्रत्येक आधार घेतोय. परंतु आधार घेत असताना तो आधार, तो माझा मी घेतलेला आधार, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, नवे नवे जेवढेही धर्मग्रंथ जगामध्ये आहेत, त्या धर्मग्रंथामध्ये नेमका भक्त मंडळींनी परमात्मा कसा प्राप्त केला, त्यांना कोणती रीत अवलंबली, आणि जोपर्यंत डोळसपणे याचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत भक्तीचं त्याचं मूळ लक्ष आहे ते प्राप्त होऊ शकत नाही आहे. कारण आज बुद्धीच्या जोरावरती, कौशल्याच्या जोरावरती प्रत्येकजण अभ्यास करतोय, ग्रंथ तोंडपाठ आहेत, प्रत्येक जण योग याग विधीच्या माध्यमातून भक्ती करतोय. परंतु
ज्ञानेश्वर माऊली सांगतात की योग यागविधी येणे नेवे सिद्धी भावीची उपाधी दंभ धर्म भावीनं देव न कळेनी संदेह सद्गुरू विना अनुभव कसा कळे. की बाबा रे योग याग विधी करू नये असं नाही, तू जरूर कर, परंतु जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये सद्गुरू म्हणून संत नामदेव महाराज देखील सांगतात की सद्गुरू नायके मज कृपा केली माझी वस्तू मज दाखविली डोळा दिदली प्रेम कळा नामा म्हणे निकी दाखविली सोय आणि न विसरावे पाय विसोबा खेचराचे. वास्तविक पाहता संत नामदेव महाराजांचं जर भक्तीचं कीर्ती पाहिली तर परमात्मा प्रत्यक्ष कीर्तनामध्ये नाचत होता, नवे नवे परमात्म्याला ते जीव घालत होते, तरीसुद्धा शेवटी विसोबा खेचरांचा जय जयकार केला, सद्गुरूचा जय जयकार केला. कारण निरंकार ने अपना रूप छिपाया लेकिन सद्गुरू ने उसे प्रगट कर दिखलाया. की सद्गुरू हा स्वतः मनुष्याचा देह धारण करून युगाने युगे आज अवतरित झाला. प्रभू रामचंद्र आले त्यावेळेस शबरीला ते ब्रह्मज्ञान देऊन कृताकृत्य केलं. निवृत्तीदादा ज्यावेळेस सद्गुरू होते ते ज्ञानेश्वर माऊलींना ते ब्रह्मज्ञान देऊन तो परमात्म्याची प्राप्ती करून दिली. मग आज तुम्ही आम्ही विचार करत नाही आहे, आज ग्रंथांच्या माध्यमातून भरपूर असं मोठं अध्ययन होतं. मग ज्ञानेश्वर महाराजांना भगवद्गीतेचं मराठीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतर केलं. नवे नवे त्या गोष्टीची देखील माणूस त्यांना माहीत होतं की कलियुगामध्ये माणूस अभ्यास करणारा नाही आहे, म्हणून हरिपाठाच्यामध्ये थोडक्यात तो ज्ञानेश्वरीचा सार देखील त्यांना त्या हरिपाठामध्ये व्यक्त केला गेला. मग आज तुम्ही आम्ही विचार करत नाही आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा काय अवतार झाला, ज्यावेळेस ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला त्यावेळेस सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक झाले. आणि सद्गुरूंना ज्यावेळेस तो ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना सांगितलं की बाबा रे की माग, तुला मी तुझ्यावरती भरपूर खुश आहे, तुला काय मागायचे ते माग. मग ज्ञानेश्वर माऊलींना भरपूर काय मागू शकले असते, परंतु ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं की आजपर्यंत एका गुरुने एक शिष्य निर्माण करण्याचं सामर्थ्य आजपर्यंत आहे. ती गुरु शिष्य परंपरा खंडित होऊन जो सद्गुरू भूतलावरती अवतारित होईल, जे जे साधक त्याला शरण येतील, प्राप्तीविषयी त्याला भूक असेल, त्या साधकाला त्याच्या डोक्यावरती हात ठेवून त्या सद्गुरूनं प्रत्येक घटाला ब्रह्मज्ञान प्राप्त करावं ही गुरुशिष्य परंपरा ज्ञानेश्वर माऊलींनं त्या पसायदानाच्या माध्यमातून खंडित केली. की मग आज तुम्ही आम्ही विचार करूया, इतका मोठा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला, हरिपाठासारखा हरिपाठ लिहिला, तुमच्या आमच्या तोंडपाठ आहे, परंतु आज तुम्ही आम्ही विचार करत नाही. म्हणून साधू संत सांगतात की जो का निर्गुण निराकार तेने धरिले आकार, निर्गुण होता तो सगुणाशी आला न भक्त रक्षणा कारणे प्रकटला, तो हा नंदाचा बालक, तो हा त्रिभुवन चालक, सोडविले वसुदेव देवकीशी राज्य स्थापिले उग्रच ना, तो का म्हणे तो हा गण सोम जाणं स्वतः प्रत्यक्ष जाणा म्हणून सांगितलं. मग आज दुसऱ्या बाजूनं संत सांगतात की आता तरी पुढे हाची उपदेश नका करून आशा आयुष्याचा. की बाबा रे संत महात्मा सांगतात की आता उपदेश काय करायचा, तर केवळ समर्थ सद्गुरूला तुम्ही शरण जा. मग आज प्रत्येक वेळी साधू संत निरंकारी मिशनचे संत महात्मे बेंबीच्या देठापासून वरडून सांगतात की बाबा रे आमच्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त झाला, आमच्या जीवनामध्ये निर्गुण निराकार ईश्वर प्राप्त झाला आणि तुमच्या जीवनामध्ये देखील तो प्राप्त करून घ्या. मग आज जर ती गोष्ट प्राप्त करून घ्या म्हणून सांगायला लागलं तर आज लोक वेड्यात काढतात. मग वास्तविक पाहता आज गरज आहे त्या गोष्टीची की जोपर्यंत सद्गुरू तुमच्या जीवनामध्ये एक वेळ ईश्वर नाही भेटला तरी चालेल, परंतु ज्या परमात्म्याचं दर्शन झालं आहे, अनुभूती झाली, अशा संत महात्म्यांना जोपर्यंत तुम्ही भेटणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनातला भक्तीचा प्रवास चालू होणार नाही असे संत महात्मे सांगतात. म्हणून दुसऱ्या बाजूने सांगतात की अरे वारंवार काय सांगू, देव सद्गुरूपाशी आहे आणि गुरु भजनी देव भेटत तत्क्षणी तात्काळ भेटतो म्हणून जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात. मग आज
त्यावेळेस प्रभू रामचंद्रानं ते ब्रह्मज्ञान घेतलं, देवाची ओळख करून घेतली. मीराबाई त्यावेळेस अवतारित झाल्या, त्यांना सद्गुरूकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करून ईश्वराची प्राप्ती करून घेतली. नानकजी अवतारित झाले, त्यांना देखील सद्गुरूच्या माध्यमातून परमात्मा प्राप्त केला. येशू ख्रिस्त घ्या, जेवढेही धर्मग्रंथ आहेत प्रत्येक महात्म्यानं सांगितले की सद्गुरूच्या माध्यमातून आम्ही ब्रह्मज्ञान देव पाहिला. मग आज का पाहू शकत नाही आहे? आज समयाला युगदिष्ट, आज सद्गुरू सुदीक्षा महाराज जेही भाविक सज्जन शरण येतात, शरण येण्याच्या बदल्यामध्ये प्रत्येकाला तो ब्रह्मज्ञान देऊन कृतकृत्य करत आहेत. फक्त गरज आहे ती मला शरण येण्याची, की प्रत्येकालाच वाटत असतं की मी बऱ्याच वर्ष संप्रदायामध्ये आहे, भरपूर असं माझं ज्ञान आहे. स्वामी विवेकानंद तुमच्या आमच्यासारखेच भक्त होते, अर्ध्या जगाचं भक्तीमध्ये परिभ्रमण केलं होतं. त्यावेळेस त्या युगामध्ये ते पदवीधर होते. मग आज त्यांच्या जीवनामध्ये देखील भक्ती करत असताना ईश्वर भेटीविषयी तळमळ निर्माण झाली. मग त्यांनी जगामध्ये, त्यांच्या मनामध्ये 3 प्रश्न निर्माण झाले की जगामध्ये देव आहे का? आणि दुसरा प्रश्न, जगामध्ये देव आहे तर तुम्ही त्याला पाहिले का? आणि जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याचं मला दर्शन करून देऊ शकता का? हे 3 प्रश्न घेऊन स्वामी विवेकानंद अनेक ग्रंथांचं अध्ययन होतं, भरपूर असा अभ्यास होता, तरीसुद्धा ईश्वर भेटीविषयी, साक्षात्काराविषयी तळमळ प्राप्त झाली आणि ते बाहेर पडले. प्रत्येकालाच विचार, जगामध्ये देव आहे का? प्रत्येकजण सांगायचं की जगामध्ये देव आहे, तुम्ही त्याला पाहिलं आहे का? ज्यावेळेस तो दुसरा प्रश्न विचारला जायचा त्यावेळेस प्रत्येकजण मान हलवत होते की आम्ही त्याला पाहिलं नाही. मग असा प्रवास करत असता त्यांचा प्रवास रामकृष्ण परमहंसांच्यापर्यंत पोचला. मग सद्गुरू रामकृष्ण परमहंस ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये भेटले त्यावेळेस त्यांना विचारलं की जगामध्ये देव आहे का? त्यांना जसंचे तसं प्रश्नाचं उत्तर सांगितलं की जगामध्ये देव आहे. जर जगामध्ये देव आहे तर त्याला तुम्ही मला दाखवू शकता का? तर का नाही दाखवू शकणार? मी तुला दाखवू शकतो. मग वास्तविक पाहता स्वामी विवेकानंद परमहंसानं सांगितलं, तू जसा मला बघतोय, मी जसा तुला बघतोय, तसा मी परमात्म्याला पाहतोय. तुला केवळ एक गोष्ट करावं लागेल, तू खूप हुशार आहेस, तुझ्याकडे भरपूर विद्वत्ता आहे, ग्रंथांचं अध्ययन आहे. ती विद्वत्ता माझ्या चरणावरती, माझ्या पायावरती तुला शरण यावं लागेल, त्याच्या बदल्यामध्ये तुला त्या साक्षात्कारात करून दिला जाईल. मग आज कोणत्याही गोष्टीची वेळ न घालवता स्वामी विवेकानंद परमहंसांच्या चरणावरती लोटांगण घेतलं आणि त्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून घेतली. मग आज तुमच्या आमच्या गोष्टी, आम्ही भक्तीच्या गोष्टी भरपूर गप्पा मारतो, प्रवचनाच्या माध्यमातून, अध्ययनाच्या माध्यमातून, परंतु जोपर्यंत त्या परमात्मा आहे कसा, आज जनाबाईचा आपण अनुभव घेतला की जनाबाईने देखील सांगितलं की बाबा रे, जगी या ब्रह्मदिशे उघडे, ऐक चांगदेवा पाहून घे रोकडे. 14,000 वर्ष तप करणारा चांगदेव तो देखील 14 वर्षाच्या मुक्ताबाईला शरण गेला आणि शरण जाण्याच्या बदल्यामध्ये त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं. आणि आज त्या गोष्टीची गरज आहे की बरे माझ्या जीवनामध्ये तो परमात्मा प्राप्त झाला आहे का? म्हणून साधू संत सांगतात की आहे सुगम परी जनाशी झाला दुर्गम, तयाची वर्म का चुकले सत्संगाविना. की हा भक्तिमार्ग सुगम आहे, परमात्मा भेटण्याची एक मार्ग सुगम आहे, परंतु आम्ही शोध घेताना चुकीच्या पद्धतीने शोध घेतोय. मग आज इतर संप्रदायामध्ये न अडकता आज दत्तगुरू त्यांचा जर भक्तीचा सार पाहायला गेला तर दत्तानं 24 गुरु केले आणि प्रत्येक ठिकाणी जोपर्यंत ईश्वर भेटत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला ते गुरु करत गेले. आणि 25 होतं तर आत्मतत्व परमात्मा आत्मसाक्षात्कार निर्गुण निराकार प्राप्त झाल्यानंतर ती गुरूंची संकला त्यांची थांबली. मग आज आम्ही अनेक संप्रदायामध्ये अडकलेलो आहोत. मग आज गरज आहे की मी ज्या संप्रदायामध्ये आहे त्या संप्रदायामध्ये मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आहे का, तो देव मला प्राप्त झाला आहे का? आणि जर झाला नसेल तर जरूर निरंकारी मिशनमध्ये या. त्या संत महात्म्याला छाती टोकपणे विचारा, तुम्ही ज्या परमात्म्याचं वर्णन करताय की देव पाहता येतो, देव आत्मसात करता येतो, आत्मसाक्षात्कार करता येतो, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जेवढे जगामधले धर्मग्रंथ आहेत
ते एका बाजूला ठेवा आणि निरंकारी सुदीक्षा महाराज जे ब्रह्मज्ञानी देतात, तो परमात्मा दाखवतात, त्याची अनुभूती करून ठेवतात, ती एका बाजूला ठेवा. जर ते खोटं ठरलं तर निश्चित निरंकारी मिशनमध्ये जरूर तुम्ही येऊ नका. परंतु ह्या साधू संतांना ते प्राप्त झालं म्हणून त्यांना दाय वाटते की हे कोणत्या नाही कोणत्या मार्गाने भक्ती करतात, त्यांची भक्ती फलद्रूप व्हावी, त्यांच्या जीवनामध्ये देखील परमात्मा प्राप्त व्हावा. म्हणून प्रत्येक संत महात्मे हे दयाळू असतात. ज्यावेळेस त्या समाजामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता असते त्याप्रमाणे तो उपदेश करतात. मग आज प्रत्येक वेळी आज 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जेवढेही धर्मग्रंथ आहेत जगामध्ये, आजपर्यंत सद्गुरूच्या व्यतिरिक्त कुणालाही तो परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा प्राप्त झालेला नाही आणि इथून पुढेही जाणार नाही असं शास्त्र सांगतंय. मग मी माझ्या बुद्धीच्या जोरावरती, माझ्या कौशल्याच्या जोरावर परमात्म्याच्या प्राप्तीसाठी का प्रयास करतोय? मग आज त्या गोष्टीची गरज आहे की बाबा रे, हे निरंकारी मिशनचे संत महात्मे जर सांगत असतील, जर परमात्म्याची प्राप्ती करून घ्या, तर आज त्या गोष्टीची गरज आहे. आज आम्ही फक्त अनेक संप्रदायामध्ये अडकलो आहे, परंतु त्या संप्रदायाच्या माध्यमातून मला तो ब्रह्मज्ञान प्राप्त होतं आहे का, मला तो ईश्वर प्राप्त होतो आहे का? जर खरंच वाटत असेल की बाबा ईश्वराची गरज आहे आणि जो प्राप्त व्हावा असं वाटत असेल, तर आज त्या गोष्टीची गरज आहे की निरंकारी मिशनमध्ये येऊन आज त्या गोष्टीला स्वीकार करण्याची गरज आहे. आयास जायगा राजा रंक या फकीर, तिथं हा मृत्यूलोक आहे, प्रत्येकालाच जायचं आहे. आणि आज जात असताना केवळ सुंदर अशा मनुष्याच्या देहामध्ये जर मला पाठवलं असेल तर ते कोणतं कार्य असेल तर बाबा रे, की आहे मनुष्याच्या योनीमध्ये येऊन त्या परमात्म्याची प्राप्ती करता येते असे साधू संत सांगतात. मग आज पशुदेही नाही गती असे सर्वत्र बोलती, म्हणून निरदेहाची प्राप्ती परलोकाची. जर परलोक सुखाचा व्हायचा असेल तर मनुष्याचा नरजन्म मिळालेला आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये स्वर्गीचे ते देव इच्छित सकळ मनुष्य जन्म तरी मिळावा एक वेळ. स्वर्गीची उपासना करणारे भक्तीच्या माध्यमातून करून गेलेले आहेत. त्या स्वर्गीच्या देवदेवता देखील सांगतात की मनुष्याचा जन्म मला एक वेळ मिळावा. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये खरंच वाटत असेल की परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी, तर जरूर या निरंकारी मिशनच्या माध्यमातून हे संत महात्मे प्रत्येक गावामध्ये जाऊन आवाज देतात की बाबा रे, आमच्या जीवनामध्ये तो परमात्मा प्राप्त झाला, तुमच्या जीवनामध्ये देखील प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर जरूर निरंकारी मिशनच्या संत महात्म्यांना विचारा आणि त्यांच्या जीवनामध्ये आज एक साष्टांग दंडवत घाला आणि त्यांना विचारा की बाबा रे, तुम्ही त्या परमात्म्याचं वर्णन करताय, तो जाणण्यायोग्य आहे का आणि मला तो प्राप्त होईल का? जर अदबीनं शांतपणे त्यांना जर तुम्ही शरण येऊन प्रश्न विचारला तर निरंकारी संत महात्मे त्या सत्संगाला तुम्हाला घेऊन जातील आणि त्या ब्रह्मज्ञान प्राप्त करून त्यांच्या जीवनामध्ये तो परमात्मा प्राप्त झाला, जे भक्तीचं सुख प्राप्त झालं आहे ते सुख तुमच्या देखील झोळीमध्ये टाकतील. मग सद्गुरू माऊलीकडे दास अरदास करतोय की बाबा रे, ज्या उद्देशाने ह्या निरंकारी मिशनच्या सत्संगाच्या माध्यमातून आज सर्वजण एकत्र गावातील झालेले आहेत की प्रत्येकालाच वाटतं की माझी भक्ती सुंदर व्हावी, मला परमात्म्याची प्राप्ती व्हावी. तर सद्गुरू तुम्ही दयाळू आहात, आज समयाला अवतरित आहात. जेही भक्त तुमच्या आत्मसाक्षात्कारापासून वंचित असतील त्या प्रत्येक घटाला तुम्ही कृपा करा, दया करा आणि प्रत्येकावरती कृपा करून तुमचं जे स्वरूप आहे ते स्वरूप त्यांच्या जीवनामध्ये देखील प्राप्त व्हावं आणि त्यांचा भक्तीचा मार्ग सुखकर होऊन त्यांच्या जीवनामध्ये देखील भक्तीचं सुख प्राप्त व्हावं, हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. प्रेमाने बोला, धन्यंकारजी.